खरं सांगितलं तर फक्त एवढा सेमिनार करून तुम्ही कुठे पण स्वतः सेमिनार देऊ शकता. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये काय पण मी हिस्ट्रीबद्दल नाही बोलणार आहे, डिरेक्ट पॉईंटवर येणार आहे आणि सगळं जावाबद्दलच बोलणार आहे. ठीक आहे. या गोष्टींमध्ये म्हणजे की हे सेमिनार घेताना मध्ये मी 2 वेळा तुम्हाला वेळ देईन, जिथे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. एक मध्ये जेव्हा आपला 1 तासाचा सेमिनार संपेन, त्यानंतर अर्धा पाऊण तास राहील सेमिनार, त्यानंतर मी तुम्हाला परत वेळ देईल की तुम्हाला जे काय प्रश्न विचारायचे मला ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आता काही रूल्स आहेत जे की आपण बघूया सेमिनार सुरू करण्या अगोदर. इथे तुम्ही वाचू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचा व्हिडिओ आणि ऑडिओ ऑफ ठेवा. ठीक आहे. कारण की मध्ये व्हिडिओ आणि ऑडिओचा आवाज आला तर डिस्टर्बन्स मला पण होईल आणि जे सगळे जॉईन झालेत त्यांना पण होईल. तर आपण डिस्टर्बन्स कोणाला न करता व्हिडिओ आणि ऑडिओ ऑफ ठेवूया. त्यानंतर चुकीने स्क्रीन शेअर करू नका. तुम्ही तुमची स्क्रीन शेअर केली तर माझं स्क्रीन शेअरिंग इथून निघून जाईल आणि माझं स्क्रीन शेअरिंग इथून निघून गेलं तर मग तुम्हाला कळणार नाही मी काय बोलतोय आणि काय नाही. एक मोठी गोष्ट, समजा तुम्हाला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येत आहेत, पहिल्यापासून येत आहेत, तर तुम्ही मीटिंग कधी पण सोडून जाऊ शकता. फक्त दुसऱ्याला डिस्टर्ब करू नका. मध्ये कमेंट काही करू नका की हे सगळं आम्हाला पहिल्यांदाच माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे असेल पण पण मी असं मानून चालतोय की तुम्हाला काहीच माहीत नाही आहे आणि तुम्ही एक ब्लँक माइंडनी माझ्यासमोर उभे आहात आणि ते सगळं पकडून मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काहीच मी असं बोलणार नाही आहे की आपण हिस्ट्री बघूया आणि हे का आलं जावा आणि का गेलं ते, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही आहे. डिरेक्टली प्रोग्रामिंगवरती येऊ आणि फक्त इतकं बघू की जावा हा प्रोग्राम रन कसा होतो, याच्यामध्ये काय वापरायला हवं, JDK JVM ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे. हा जो सेमिनार आहे हा पूर्ण फ्री आहे. कोणी तुमच्याकडून पैसे घेत असतील तर मी त्याच्यासाठी जबाबदार नाही, कारण की मी तरी पैसे त्यासाठी ठेवलेले नाहीत. ठीक आहे. हे सगळं एकदम विनामूल्य आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. खरं सांगितलं तर मी पेड कोर्सेस पण घेतो, पण आत्ता तरी पेड कोर्सेसबद्दल मी बोलत नाही आहे. पेड कोर्सेसबद्दल मी मध्ये सेमिनारच्या मध्ये बोलेल आणि लास्टमध्ये पण बोलेल. ज्याला ऐकायचं असेल तो ऐकू शकतो आणि त्यावेळेस ज्याला सोडायचं असेल मीटिंग तो सोडू शकतो. ठीक आहे. तर लेट्स स्टार्ट. जावाबद्दल आपण सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, लोक म्हणतात की जावा ही आता जुनी लँग्वेज झालेली आहे. तर जावा अशी काय जुनी लँग्वेज नाहीच आहे आणि जुनी कधीच पडणार नाही आहे. आता आपण जो आपल्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल वापरतोय त्यामध्ये सगळ्यात जास्त जी प्रोग्रामिंग होते ती जावामध्येच होते. तुम्ही असं म्हणू शकता की सर पायथनमध्ये पण होते, C++मध्ये पण होते. हां होते ना, कोण म्हणते नाही होते म्हणून. आता तर कॉटलिनमध्ये पण होते, पण सगळ्यांमध्ये होते, पण जावामध्ये सगळ्यात जास्त होते. का? कारण की कम्युनिटी सपोर्ट जो आहे तो खूप जास्त आहे जावामध्ये. तुम्ही कोणताही प्रश्न समजा तुम्हाला नाही सॉल्व्ह होते तर तुम्ही जाऊ शकता, गुगलवरती टाकू शकता, कोणती ना कोणती कम्युनिटी तुम्हाला उत्तर देईल. स्टॅक फ्लोवरतीच इतके उत्तर आहेत त्याचे की तुम्हाला सगळे उत्तरं भेटतात. पण हे सगळे प्रश्न जे आपण विचारतो ते तेव्हा विचारू शकतो आपण जेव्हा आपल्याला खरंच बेसिक माहीत आहे जावाचं. आणि आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आता सगळे महाराष्ट्रातले वेगळे जिल्ह्यातून मे बी लोक या वेबिनारसाठी जॉईन झालेले आहेत. तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या मे बी भारतामध्ये नाही तर मे बी महाराष्ट्रामध्ये 2 तऱ्हेचे जावा असे सांगितले आहेत, कोर जावा, ॲडव्हान्स जावा. तसं काही नसतं. कोर जावा, ॲडव्हान्स नावाचं काही नसतं, फक्त जावाच असतं. त्याच्यामध्ये जे सोपे कन्सेप्ट आहेत म्हणजे की जे बेसिक आहे त्याला आपण कोर जावा म्हणतो आणि समजा आपण कलेक्शन्स वेब टेक्नॉलॉजीकडे थोडं जातो तर त्याला आपण ॲडव्हान्स जावा असं नाव देतो. पण तसं काही नसतं. व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 तुम्हाला कुठे पण भेटेल. पुस्तकं पण सांगेन मी लास्टमध्ये की कोणते कोणते पुस्तकं तुम्ही वाचू शकता जावासाठी. तर व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 असं व्हॉल्यूम 2 असं भेटतात तुम्हाला पुस्तकं. तर व्हॉल्यूम 1मध्ये जास्त तर बेसिक जावा कवर केलेलं असतं आणि व्हॉल्यूम 2मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा कलेक्शन्सपासून स्टार्ट होतं तिथे आणि मग JSP सगळं ते स्टार्ट्स, हायबरनेट हे सगळं काही त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. तर आपण आज काय काय बघणार आहोत आणि हे सेमिनार झाल्यानंतर तुम्ही खरंच सांगितलं तर कोणालाही जे काही मी म्हणतोय तेवढं बोलून पण इम्प्रेस करू शकता. हा सेमिनार जो मी घेतोय तो एका कॉलेज स्टुडंटसाठी पण चांगला आहे, म्हणजे की त्याला फायदा होणार आहे त्याचा. त्यानंतर मग जे स्टार्ट करत आहेत त्यांचं करिअर IT मध्ये त्यांच्यासाठी पण. का? कारण की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. तुम्ही इंटरव्ह्यूला जेव्हा जाता तर फॉर शुअर तुमचा जो पहिला राऊंड आहे इंटरव्ह्यूचा, ज्याच्यामध्ये टेक्निकल इंटरव्ह्यू ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेशरला प्रश्न विचारले जातात, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही उत्तर देऊ शकता एवढा वेबिनार करून. तर हा वेबिनार तुमच्यासाठी मे बी, माझ्यासाठी तर स्पेशल आहे, तुमच्यासाठी पण स्पेशल असू शकतो. ओके. तर
आपण काय काय बघणार आहोत आता यामध्ये. आपण आजचा अजेंडा बघून घेऊया की मी तुम्हाला काय काय सांगणार आहे. मी तुम्हाला JDK, JRE, JVM, JIT याबद्दल सांगणार आहे. जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट का आहे याबद्दल सांगणार आहे. म्हणजे JDK प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे का जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे ते सांगणार आहे. बाईट कोड काय असतो. मग आपण आयडेंटिफायर्स अँड रिझर्व्ह कीवर्ड्स याबद्दल मी आणखीन 2-3 तासचा एक वेबिनार घेऊ शकतो, पण आता याच्यामध्ये मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला की आयडेंटिफायर, रिझर्व्ह कीवर्ड्स जावामध्ये रूल्स काय असतात आणि कसे वापरावे लागतात. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनला इतका महत्त्व का असतो जावामध्ये ते मी सांगणार आहे. फर्स्ट प्रोग्राम आपण लिहून बघूया जावामध्ये कसा लिहितात, एकदम डीपमध्ये कळून घेऊ की काय असतं त्या प्रोग्राममध्ये. त्यानंतर मग फंडामेंटल डेटा टाईप्स वगैरे मी सांगतो तुम्हाला, पॅकेज जे असतात, आणि हे सगळं मी तुम्हाला सी प्रोग्रामिंग समजा येत असेल तर त्यांच्यासोबत कम्पेअर करून तुम्हाला शिकवणार आहे की हे कसं होत असतं म्हणून. ठीक आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जसं आपण सीमध्ये आणि C++मध्ये युजर कडून एक्सेप्ट करतो, व्हॅल्यूज डिस्प्ले करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी जावामध्ये कशा करता येतील ते मी सांगणार आहे. ठीक आहे. मग आपण एक छोटासा कमांड लाईन कॅल्क्युलेटर बनवूया ज्याने की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आपण या वेबिनारमधून एक ॲटलिस्ट कॅल्क्युलेटर तरी बनवू शकतो. ठीक आहे. तर होप सो आतापर्यंत तुम्हाला सगळं काही ऐकू येत असेल. तर फक्त एक येस पाठवा कमेंटमध्ये तुमच्या चॅटबॉक्समध्ये, कारण की याच माध्यमातून मी तुमच्यासोबत बोलू शकतो कमेंट थ्रू, म्हणजे चॅट सिस्टम थ्रू. तर फक्त येस म्हणून पाठवा, सगळ्यांनी फक्त येस करून पाठवा त्याच्यामध्ये की समजा माझा आवाज आणि स्क्रीन तुम्हाला बरोबर दिसत असेल तर. ठीक आहे. येत आहेत उत्तर, येत आहेत लोकांची. ओके, ठीक आहे, फाईन. सगळ्यांनी येस करून पाठवा म्हणजे की मला कळेल. ठीक आहे. ओके, ठीक आहे. मध्ये आणखीन लोक जॉईन झाले तर मी फक्त विंडोवरती येऊन त्यांना ॲडमिट करेन, तर त्यावेळेस मे बी थोडासा डिस्टर्बन्स तुम्हाला असं जाणवू शकतो, पण तसा काही डिस्टर्बन्स येणार नाही. तर आपण चालू करूया आता. सगळ्यात पहिली गोष्ट की खरंच जावा हा रिअल लाईफमध्ये कुठे कुठे वापरू शकतो आपण, त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर तुमच्यासमोर आता बघा, हे जे लिहिलेलं आहे सगळं ते इंग्लिशमध्ये, हे सगळं मी मराठीमध्ये लिहू शकत नाही, कारण की तसं पण प्रोग्रामिंग आपल्याला इंग्रजीतच करावं लागणार आहे. इंग्रजी नाही म्हणू शकत आपण, म्हणजे की प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे त्यामध्येच करावं लागणार आहे, तर ते मराठीमध्ये करू शकत नाही. तर तुमच्यासमोर जे काही लिहिलेलं आहे ते आता इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, पण मी सांगणार मराठीमध्ये तुम्हाला. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो मला पण विचारला होता माझ्या इंटरव्ह्यूमध्ये, जेव्हा मी जावाच्या इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो, की तुम्ही जावा लँग्वेज शिकला, पण तुम्हाला हे माहिती आहे की रिअल लाईफ प्रोजेक्ट्समध्ये आता जावा कुठे कुठे वापरला जातोय. तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडं एकच उत्तर होतं, कारण की मी अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट केली होती, त्यासाठी मी सरळ म्हणालो की बाबा अँड्रॉइड ॲपमध्ये तर आपण जावाच वापरतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जे मी इथे लिहिलेलं आहे तुम्हाला दिसेल, हे सगळं तुम्हाला भेटेल नोट्स, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मेल केलं जाईल सगळं. तर अँड्रॉइड ॲप्समध्ये सगळीकडे जावा वापरलं जातं. त्यानंतर तुमचे जे फायनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्री आहेत, ठीक आहे, जसं की तुमचं गोल्डमॅन आहे, सिटी ग्रुप आहे, बार्क्लेज आहे, स्टँडर्ड चार्टर्ड आहे, याच्यामध्ये बँकिंग रिलेटेड समजे काही ट्रान्झॅक्शन्स करावे असतील, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टम करावं लागतं, तर त्याच्यामध्ये पण जावा वापरलं जातं. तुम्ही हे गुगल करू शकता, तुम्हाला सगळं काही भेटेन, कारण की ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनाने नाही, खूप रिसर्च करून तुम्हाला सांगतोय, आणि याच्यातल्या काही गोष्टी मी पर्सनली त्याच्यावरती काम पण केलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगू शकतो. ओके. त्यानंतर जावा वेब ॲप्लिकेशन, ई कॉमर्स साईट जे आहेत, आता मी हे म्हणू शकत नाही की बाबा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्या सगळ्या जावामध्ये बनल्यात, पण अशा काही वेबसाईट आहेत ज्यांच्या पाठीमागे JSPM, स्प्रिंग बूट हे सगळं वापरून ई कॉमर्स साईट बनवल्या जातात. तर वेब ॲप्लिकेशन, जावा वेब ॲप्लिकेशनमध्ये पण तुम्ही जावाचा वापर बघता, आणि ई कॉमर्स साईट वगैरे हे जावा वापरून बनवल्या जातात. त्यानंतर सॉफ्टवेअर टूल, सगळ्यात भारी मला हे वाटतं की आपण जे वापरतो, आता तुम्ही समजा जावामध्ये थोडी पण प्रोग्रामिंग केली असेल, तर तुम्ही नेटबीन्स वापरला असेल, मग एक्लिप्स वापरला असेल. आता सगळ्यात भारी जे आहे ते आहे इंटेलिजे. ओके. तर इंटेलिजे जे आहे ते मी वापरतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या जावामध्ये बनवलेल्या आहेत. ओके. तर नेटबीन्स जे आहे ते पण जावामध्ये आहे, एक्लिप्स जे आहे ते पण जावामध्ये बनवलेलं आहे, आणि तुम्हाला कळतं की अरे स्विंग्स वापरून हे सगळं बनवलं आहे म्हणून. ठीक आहे. तर तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी बनवू शकता. आता मध्ये जावा FX म्हणून आलं होतं, खूप चाललं नाही ते, पण खूप हेवी होतं, पण जावा FXमध्ये पण खूप चांगलं डिझायनिंग वगैरे करता येत होतं. ओके.
मग ट्रेडिंग ॲप्लिकेशन म्युरेक्स म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, गुगल करू शकता तुम्ही, ते सगळं जावामध्ये बनवलेलं आहे. हे का सांगतोय मी, कारण की आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की खरंच जावामध्ये रिअल लाईफमध्ये काय काय गोष्टी आहेत जे आपण वापरू शकतो. मग J2ME आता इतकं तुम्ही वाचणार ना तर तुम्हाला कळेल की बाबा खरंच जावा भारी आहे म्हणून. का, कारण की अँड्रॉइडच्या अगोदर माझ्याकडे लावाचा मोबाईल होता, ठीक आहे, आणि लावाचा मोबाईल पूर्णतः जावावर चालत होता. त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप होतं. आता लावाचा मोबाईल ज्याच्यामध्ये अँड्रॉइड नव्हतं त्याच्यामध्ये पण व्हॉट्सॲप चालत होतं. म्हणजे की तो जो व्हॉट्सॲपचा कोड आहे, जो व्हॉट्सॲपची विंडो आहे, ते सगळं काही जावामध्ये लिहिलेलं होतं आणि मी वापरू शकतो त्याला. तर म्हणजे की J2ME जे लिहिले, जावा टू मोबाईल एडिशन, हे सगळं आपण करू शकतो. ठीक आहे. आता नोकियाचे जे मोबाईल्स होते, सॅमसंगचे मोबाईल्स होते, त्याच्यामध्ये अगोदर जावामध्ये सगळी प्रोग्रामिंग केली जायची. तुमचे मेसेजिंग झाले, तुमचे सगळे ॲप्स जे आहेत ते सगळं काही डेव्हलप जे होत होतं ते जावामध्येच डेव्हलप होत होतं. ओके. नेक्स्ट एम्बेडेड सिस्टम. एम्बेडेड स्पेस म्हणजे एम्बेडेड सिस्टम असं म्हणू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये सेन्सर्स जे आहेत, तुमचे स्मार्ट कार्ड जे आहेत, त्याच्यामध्ये पण जावाचा वापर होतो. खरं सांगितलं तर ओरिजिनली जो जावा लँग्वेज होती ती एम्बेडेड डिव्हायसेससाठीच बनवली होती, पण त्यानंतर तिचा वापर इतका जास्त व्हायला लागला की दुसऱ्या सगळ्या गोष्टींसाठी पण ती वापरली जाते. आता जावा अशी एम्बेडेड सिस्टमसाठी का केली आहेत, कारण की एम्बेडेड सिस्टममध्ये खूप कमी मेमरी असते. एम्बेडेड डिव्हायसेस जे असतात त्याच्यामध्ये खूप कमी मेमरीमध्ये तुम्हाला प्रोग्राम बसवावा लागतो आणि त्या कमी प्रोग्राम जो आपण बसवतो त्याच्यामध्ये सगळी फंक्शनॅलिटी व्हायला पाहिजे. तर 130 KB एवढ्या याच्यामध्ये तुमचा प्रोग्राम बसला तर तुम्ही एम्बेडेड डिव्हायसेसला बरोबर तुम्ही हे वापरू शकता आणि त्याच्यामध्ये काम करू शकता. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे जे दिसत असेल तुम्हाला ते हे बिग डेटा टेक्नॉलॉजी. मी जेव्हा पर्सिस्टंटमध्ये काम करत होतो तर मी बिग डेटा टेक्नॉलॉजीमध्ये काम करत होतो. मी हडूपवरती काम करत होतो. त्यावेळेस एक लँग्वेज होती पिग म्हणून, जी की मी अगोदर कधीच ऐकली नव्हती. पण तिथे जाऊन मला खूप काही कळालं की बाबा वेगळ्या वेगळ्या लँग्वेज असतात. आणि मला आलं हे सगळं करता का आलं, कारण की माझे जावा बेसिक्स स्ट्रॉंग होते आणि त्यामुळे मला बिग डेटा हडूपमध्ये काम करायला इतकं काही अवघड गेलं नाही आणि ते सगळं मी तिथे करू शकलो. तर तुमचं हडूप झालं, बिग डेटा टेक्नॉलॉजीज, त्याच्यामध्ये पण जावा वापरलं जातं. आता असं नाही की फक्त जावाच वापरलं जातं, आता तर खूप काही पायथन वगैरे पण सगळं आलेलं आहे त्याच्यामध्ये, ते पण तुम्ही वापरू शकता. पण मला जावा आवडतं आणि मी त्याच्यामध्ये मला कम्फर्ट झोन भेटतो एक काम करण्यामध्ये, कारण की मला खूप काही गोष्टी त्याच्याबद्दल माहिती आहेत. आत्ता मार्केटमध्ये कोणतं जावा आहे, जावा 14 आता मार्केटमध्ये आहे. आणि मार्केटमध्ये आहे म्हणजे की त्याचं व्हर्जन जावा 14 आता आहे. तुम्ही JDK समजा डाउनलोड करायला गेलं ओरॅकलच्या साईटमधनं तर तुम्हाला तिथे जावा 14 दिसेल. ओके. आणि सायंटिफिक ॲप्लिकेशन झाले तुमचे. आता सगळ्यात जास्त जे आहे मार्केटमध्ये चालले ते नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, फेस रिकग्निशन, ह्या सगळ्या गोष्टी पण आपण जावामध्ये करू शकतो. आता तुम्ही बघणार की मोबाईलमध्ये कधी कधी आपलं फेस रेकग्निशन, फिंगर रेकग्निशन, फिंगरप्रिंट रेकग्निशन, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी पण आपण जावामध्ये करू शकतो. तर फक्त जावामध्ये का नाही, बाकी लँग्वेजेस पण आहेत, पण मी आता जावाचा वेबिनार घेतोय म्हणून जावाबद्दल सांगतोय की जावामध्ये पण ह्या गोष्टी आपण करू शकतो. ठीक आहे. तर हे सगळं झालं की जावा रिअल लाईफमध्ये कुठे कुठे आपण वापरू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पाठवणार, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ज्यांना माझ्याबद्दल माहीत नाही आहे, एक शॉर्टमध्ये सांगून टाकतो. इथे तुम्हाला उघडून ठेवलेलंच होतं मी की माझं नाव मार्तंड प्रकाश यादव. मला शिकवण्याचा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी कंपनीमध्ये 6 ते 7 वर्ष काम केलेलं आहे आणि आत्ता मी कोडी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डिरेक्टर आहे आणि मी कॉर्पोरेट ट्रेनिंग्स पण घेतलेले आहेत. फक्त इतकंच आय थिंक सो इम्पॉर्टंट आहे माझ्याबद्दल ऐकणं. ठीक आहे. आता आपण डिरेक्टली जाऊ आणि बघूया की जावा प्रोग्रामिंग ही काय असते आणि कशी रन होते. ओके, फाईन. एक तुमच्यासमोर जावा प्रोसेस, एक्झिक्युशन प्रोसेस ऑफ जावा प्रोग्राम हे अशी एक फाईल आलेली असेल. ठीक आहे. आपण एक काम करू, व्हाईट बोर्डवरती जाऊ. व्हाईट बोर्ड मी जोडणार आहे माझ्या याला आणि व्हाईट बोर्डवरती समजू की बाबा खरंच जावा प्रोग्राम काम कसा करतो आणि जावा प्रोग्राम दिसतो कसा. ठीक आहे. तर एक काम करू, आपण हे सगळं करण्या अगोदर आपण सगळ्यात पहिल्यांदा एक छोटासा जावाचा प्रोग्राम लिहून घेऊ. त्याला मी हेलो डॉट, लक्ष द्या, हेलो डॉट जावा असं नाव देतोय. हे जे मी वापरत आहे याला व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे. हे जे तुम्हाला दिसत आहे तुमच्यासमोर आता, याला व्हिज्युअल स्टुडिओ कोड म्हणतात आणि खूप भारी आयडिया आहे. मला तरी खूप चांगलं वाटतं याच्यामध्ये काम करायला. ओके. तर हे शिकताना काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात द्याव्या लागतील, म्हणजे की जावाचा फर्स्ट प्रोग्राम लिहिताना तुम्हाला काय काय गोष्टी तुमच्या लक्षात घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचा
जो क्लास आहे, जो hello डॉट जावा मी आता याच्यामध्ये लिहिणार आहे, आणि फाईलचं नाव हे सेम असायला पाहिजे. फर्स्ट थिंग. ओके. तर फर्स्ट थिंग अशी आहे की तुम्ही जे क्लास नाव देता, मी क्लासचं नाव इथे लिहितोय, क्लास हेलो. तर हे आणि तुमच्या फाईलचं नाव हे सेम पाहिजे. ठीक आहे. तर हे फाईलचं नाव आहे, हे माझ्या क्लासचं नाव आहे. ओके. हे लिहिताना मी खूप काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, की याच्यावरती आपण बघतो की मोस्टली आपण असं काय लिहितो, इम्पोर्ट. आता असं नसणार आहे की तुम्ही सगळ्यांनी कधी जावा प्रोग्रामिंग केली नसेल, म्हणून कुठे ना कुठेतरी तुम्ही बघितलेलं असणार आहे की जावा प्रोग्रामिंग कसं दिसतं. तर आपण असं लिहितो, इम्पोर्ट जावा डॉट लँग डॉट स्टार. ओके. तर हे आता लिहिण्याची गरज आहे का, तर खरं म्हटलं तर नाही आहे. का? कारण की मी जेव्हा प्रोग्रामिंग स्टार्ट केली होती तेव्हा ती प्रोग्रामिंग मी जावा 6 स्टार्ट केली होती. तर जावा 6मध्ये हो हे लिहिणं गरजेचं होतं, म्हणजे इट वॉज मॅन्डेटरी टू राईट दिस थिंग. ठीक आहे. पण आता जावा 14 आलेला आहे. जावा 14मध्ये समजा तुम्ही हे नाही लिहिलं तरी चालतं, कारण की बाय डिफॉल्ट कंपाईल करताना तो या पॅकेजला इन्क्लूड करतो त्यामध्ये, तर काही प्रॉब्लेम येत नाही. आता या पॅकेजमध्ये काय गोष्टी होत्या, तुमचं ते सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन झालं, काय बेसिक गोष्टी झाल्या, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या जावा डॉट लँग पॅकेजमध्ये येतात. म्हणजे मॅथ्सचे क्लासेस झाले, स्ट्रिंगचे क्लासेस झाले, हे सगळ्या गोष्टी लँगमध्ये येतात. मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे की ह्या गोष्टी कुठे असतात म्हणून. ठीक आहे. ह्या गोष्टी कुठे असतात, ह्या गोष्टी तुम्हाला कळायला हव्या की बाबा ह्या गोष्टी कुठे असतात, तर मी सांगणार आहे तुम्हाला ते, पण थोड्या वेळानंतर. आता आपण याच्यामध्ये एक काम करू, एक छोटासा प्रोग्राम लिहून घेतो मी, कारण की तुम्हाला कळायला पाहिजे की प्रोग्राम कसा लिहितात त्याच्यामध्ये. तर इम्पोर्ट जावा डॉट लँग डॉट स्टार ही लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. क्लासचं नाव आणि तुमच्या फाईलचं नाव सेम असायला पाहिजे. आपण एक सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन लावून लिहून घेऊया, डॉट प्रिंट एल एन. आता हे काय आहे, जसं तुमच्या सीमध्ये प्रिंट एफ असतं, C++मध्ये सी आउट असतं, तसं जावामध्ये प्रिंट एल एन, प्रिंट ह्या कमांड असतं. हे मी लिहिलं. प्रोग्राममध्ये काहीच नवीन नाही आहे, फक्त हेलो वर्ल्डचा प्रोग्राम जसा आपण लिहितो ते आपल्याला लिहावं लागतं. आता याच्यामध्ये एक मोठी चूक केलेली मी. अशी चूक अशी आहे की क्लास लिहिला आणि डिरेक्टली सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन अशी लाईन लिहिली. हे रन होणार नाही आहे, तुम्हाला एरर येणार आहे. कारण की क्लासमध्ये तुम्हाला एक फंक्शन लिहावा लागतो, जो की तुमचा एंट्री पॉईंट फंक्शन असतो, त्याला मेन फंक्शन म्हणतात. आणि त्याच्या आत आपण सगळ्याचा सगळा आज कोड करणार आहोत. त्याच्या बाहेर पण आपण कोड करू शकतो, पण एका फंक्शनच्या आतमध्येच करावा लागतो. तर ही जी गोष्ट मी इथे लिहिलेली आहे ती पाहिजे तुम्हाला एका फंक्शनच्या आत. आणि तो जो फंक्शन आहे तो स्पेशल फंक्शन आहे, त्याचं नाव आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. टेक वॉइड मेन. आणि या फंक्शनच्या आत ही लाईन असायला पाहिजे. कंट्रोल एक्स आणि मी याच्यामध्ये याला टाकतो, कंट्रोल व्ही. आता माझा प्रोग्राम बरोबर लिहिलेला आहे आणि या प्रोग्राममध्ये आपण फक्त आणि फक्त मॅट टू कोड अकॅडमी ही गोष्ट प्रिंट करत आहोत. ठीक आहे. तर आपण त्याला थोडं वाढवू आणि हॅलो मॅट टू कोड अकॅडमी असं लिहू. ठीक आहे. आता हे लिहिलेलं आहे मी. मला तुम्हाला फक्त एक प्रोसेस दाखवायची आहे की प्रोग्राम लिहायचा कसा, कंपाईल कसा करायचा आणि रन कसा करायचा. हे झाल्यानंतर मग मी तुम्हाला खरं सांगेन की बाबा हा प्रोग्राम रन कसा होतो, मग JDK JVM JIT हे काय असतं तुम्हाला कळेल. तर हे आपण सेव्ह केलं. हे जे मी वापरतोय विज्युअल स्टुडिओ कोड, ह्याच्यामध्ये एक भारी गोष्ट काय आहे की इथून मी सरळ टर्मिनल खोलू शकतो. खाली माझा एक टर्मिनल उघडेल आणि या टर्मिनलमध्ये मी माझं प्रोग्राम रन करू शकतो. तर CLS केलं. त्यानंतर आता मला प्रोग्राम रन करायचा आहे. लक्ष द्या, प्रोग्राम रन करण्या अगोदर तुम्हाला त्या डिरेक्टरीमध्ये जावं लागतं. ठीक आहे. आता मी जावा वेबिनारच्या डिरेक्टरीमध्ये आहे, पण माझ्याकडे एक मराठी म्हणून वेब डिरेक्टरी आहे, त्याच्यामध्ये मी जाणार. ठीक आहे. मराठी वेब डिरेक्टरीमध्ये गेलो तर कसं कळतं की मराठी वेब डिरेक्टरीमध्ये गेलो, तर हे तुम्हाला इथे दिसेल की मी मराठी वेब डिरेक्टरीमध्ये आहे म्हणून. ठीक आहे. ओके. आता त्यानंतर आपल्याला प्रोग्राम रन करायचा आहे. प्रोग्राम रन करण्या अगोदर तुम्हाला प्रोग्राम कंपाईल करावा लागतो. कंपाईल करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, जावा सी आणि तुमच्या प्रोग्रामचं नाव म्हणजे की हेलो डॉट जावा. तर हे आलं. ठीक आहे. एंटर मारायचं. एंटर मारला
जेच की मी एंटर मारलं की तिथे काही एरर नसेल तर डिरेक्टली तुमची नेक्स्ट ही जी लाईन आहे ज्याच्यामध्ये तुमचा पाथ दिसतो ती येईन तुमच्यासमोर. पण समजा एरर असला काही तर तो एरर दाखवणार. चला आपण एक काम करूया, याच्यामध्ये काहीतरी एरर आणूया. तर मी इथे काहीतरी लिहून टाकतो YUU म्हणून, जे की नाही आहे प्रिंट एररमध्ये. खाली येऊ आणि परत कंपाईल करून बघूया आपला प्रोग्राम. तर तुम्हाला एरर दिसेल. ओके, दिस इज नॉट शोईंग एरर बिकॉज वी डिड नॉट सेव्ह इट. सेव्ह करावा लागतो तुमचा प्रोग्राम, तुम्हाला सेव्ह नाही झाला होता प्रोग्राम. तर CLS करू आपण. एक मिनटं कोणीतरी जॉईन करते, एकदा मी त्याला एक्सेप्ट करून घेतो. ओके, ठीक आहे. तर खूप लोकांनी जॉईन केलेलं आहे इथे. आपण परत आपल्या विंडोवरती जाऊ. ठीक आहे, इथे मी एक मिस्टेक केलेली आहे, प्रिंटएलएन YUU असं लिहिलेलं आहे. तर आपण जावा C आणि रिकंपाईल करू त्याला. रिकंपाईल केल्यानंतर तुम्हाला इथे एरर दिसेल. ठीक आहे, हा एरर इथे दाखवतोय तो की प्रिंट LN YUU असा नावाचं काहीच नाही आहे. हा सिम्बल मी याच्यामध्ये तुम्हाला सापडत नाही आहे. तर आपण असं एरर तुम्हाला भेटलं तर मग काय होणार आहे, तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल नाही झालेला आहे. ठीक आहे, ओके. आता एक लक्ष द्या, हे बघा इथे साईडला hello डॉट क्लास फाईल बनलेली आहे. ही का बनली होती, कारण की याच्या अगोदर आपला जो पूर्ण प्रोग्राम आहे तो सक्सेसफुली कंपाईल झाला होता. आपण एक काम करू, या फाईलला डिलीट करू इथून. ही फाईल डिलीट झालेली आहे. ठीक आहे, ही फाईल hello डॉट क्लास फाईल जी होती ती डिलीट केली मी. आता लक्ष द्या, आता मी या प्रोग्रामला CLS करतो इथे आणि परत याला थोडं मोठं करूया आपण, नाहीतर थोडीशी विंडो छोटी करू आपण. हां, आता सगळं दिसेल तुम्हाला. ठीक आहे, आता हे बघा, लक्ष द्या, इथे hello डॉट जावा फाईल ही आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये एरर आहे आपल्याला माहिती आहे. पण या फाईलला समजा मी जावा C म्हणून कंपाईल केलेलं आहे इथे, तर एरर येतो आणि एरर आला तर hello डॉट क्लास फाईल बनत नाही. hello डॉट क्लास फाईल काय आहे मी सांगणार आहे तुम्हाला, पण फक्त लक्ष द्या की इथे आता साईडला hello डॉट क्लास फाईल नाही बनली. ठीक आहे, कारण की आपल्या प्रोग्राममध्ये एरर होता. ओके, आता एक काम करू, तो एरर काढून टाकू आपण. ठीक आहे, आता एरर नाही आहे. सेव्ह करू फाईलला, सेव्ह करणं इम्पॉर्टंट आहे फाईलला. CLS क्लिअर स्क्रीन करू आणि परत आता इथे लक्ष द्या. ठीक आहे, hello डॉट जावाचे इथे लक्ष द्या, तुम्हाला hello डॉट क्लास फाईल ऑटोमॅटिक तिथे क्रिएट होणार आहे. जावा C केलं, एंटर मारले. एंटर मारल्यानंतर तुम्ही बघू शकता की hello डॉट क्लास नावाची ही फाईल जी आहे ती ऑटोमॅटिकली इथे तयार झालेली आहे. ठीक आहे, तर फक्त इतकं सांगायचं आहे मला की जेव्हा तुम्ही तुमचा प्रोग्राम बरोबर लिहिता आणि कंपाईल बरोबर होतो तो, तर तुमची hello डॉट क्लास नावाची, म्हणजे कोणता पण क्लास नाव जे काय आहे, डॉट क्लास नावाची फाईल तुमच्याकडे तयार होते. एवढं झालं. त्यानंतर आता मला काय करावं लागणार आहे, माझी जी फाईल आहे तिला रन करायचं आहे. रन करण्याची काय पद्धत आहे, जावा हेलो फक्त इतकं लिहायचं आणि एंटर मारायचा, तर तुमचा प्रोग्राम रन होतो. ठीक आहे, याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, त्या मी सांगणार आहे की सर कंपायलर इंटरप्रिटर ह्या दोन गोष्टी कशा येतात जावामध्ये हे मी सांगणार आहे तुम्हाला. पण त्या अगोदर फक्त इतकं बघून घेऊ आपण की एंटर मारल्यानंतर आपल्याला उत्तर भेटतं का. तर हे आपल्याला उत्तर आलेलं आहे, हेलो मॅट टू कोड अकॅडमी हे उत्तर आलेलं आहे, म्हणजे सक्सेसफुली माझा प्रोग्राम रन झालेला आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी केल्या, आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या PCवर करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, लक्ष द्या. ते करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा JDK इन्स्टॉल करावं लागणार आहे. ठीक आहे, तर मला इतकं तर वाटतं की तुमच्या सगळ्यांना इतकं माहीत असेल की JDK कसा इन्स्टॉल करायचा. तुम्ही एक काम करा, सगळ्यांनी मला फक्त चॅट विंडोमध्ये फक्त इतकं सांगा की तुम्हाला JDK इन्स्टॉल करता येतो का नाही येत, नाहीतर मी तुम्हाला स्टेप सांगतो JDK इन्स्टॉल कसे करायचे. फक्त लिहून पाठवा येस म्हणून. JDK इन्स्टॉल करता येत असेल तर येस म्हणून पाठवा, आणि नाही येत असेल तर नो म्हणून पाठवा. तर मी तुम्हाला स्टेप्स दाखवतो की JDK इन्स्टॉल कसा करायचा, जावाचा प्रोग्राम रन करायचा असेल विंडोजमध्ये तर रन कसा करायचा. ठीक आहे, उत्तर येत आहे तिथे येस. ओके, फाईन. कोणाचं उत्तर नो असेल तर मी दाखवतो कसं करायचं म्हणून, पण समजा तुम्हाला माहीत असेल तर मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे, इथे 2-3 मुलांनी नो म्हणलेलं आहे. ठीक आहे, ओके. आणखीन कोणी आहे ज्याला माहीत नाही आहे की JDK इन्स्टॉल कसं करायचं आहे, आणि फाईन. तर असं मानून चालू आहे की तुम्हाला नाही माहिती म्हणून. तर एक काम करू, मी विंडो शेअर करतो आणि तुम्हाला सांगतो की
कसं तुम्ही JDK इन्स्टॉल करू शकता. जस्ट अ मिनिट. ओके, असा एक कमेंट आलेला आहे की स्क्रीन ओके, तर गुगलमध्ये जा आणि फक्त जावा नाहीतर JDK फक्त इतकं लिहा, JDK डाउनलोड म्हणून. स्टेप सांगतोय, फटाफट सांगतो, त्यानंतर आपण परत जाऊ आपल्या याच्यावरती. इथे गेल्यानंतर फर्स्ट लिंकवरती क्लिक करा, JDK डाउनलोडवरती क्लिक करा. मग तुम्हाला JDK डाउनलोड इथे कुठे बटन दिसणार नाही JDK डाउनलोड करायचं, तर तुम्हाला खाली जावं लागणार आहे. खाली जा, विंडोज इन्स्टॉलर बघा कुठे आहे. इथे विंडोज इन्स्टॉलर इथे दिसतोय. ही जी गोष्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. इन्स्टॉल कसं करायचं, डबल क्लिक केलं की इन्स्टॉल होतं. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला काय करावं लागणार आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय बघा, इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला दिस PC मध्ये जावं लागणार आहे. सी विंडोमध्ये जा. तुमच्याकडे समजा 32 बिट कम्प्युटर असेल तर x86 मध्ये जा. 64 बिट कम्प्युटर असेल तर प्रोग्राम फाईल्समध्ये जा. तिथे जावाचा एक फोल्डर असेल. या जावाच्या फोल्डरला उघडा. इथे JDK नावाचा फोल्डर असेल, त्यानंतर बिन नावाचा फोल्डर असेल. हे जी गोष्ट आहे इथे याला कॉपी करा. Ctrl+C कॉपी करायचं याला. आता त्यानंतर काय करायचं हे बघा. ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय, कारण की हे सगळी गोष्ट तुम्ही तुमच्या एंडवरती करून बघणार आहेत. तर करून बघताना हे सगळ्या गोष्टी तुमच्या इथे रन व्हायला पाहिजे. सॉरी. आणि रन करण्यासाठी हे सगळं सेटिंग करावं लागतं. तर this.pc वरती जा आणि राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीजवरती जा. हे एन्व्हायरमेंट्स व्हेरिएबल सेट करतोय मी, कारण की कुठून पण जावा रन व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर तिथे गेल्यानंतर इथे ॲडव्हान्स सिस्टम सेटिंग्स दिसते. ॲडव्हान्स सिस्टम सेटिंग्स दिसतंय तिथे. त्यावरती क्लिक केल्यानंतर सिस्टम प्रॉपर्टीज अशी विंडो उघडेल. ठीक आहे. मी माझी पूर्ण स्क्रीन शेअर केलेली आहे, तर सगळं काही दिसणार आहे जे काही मी उघडत आहे इथे. मग एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स, जे तुम्हाला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल दिसत असतील त्या एन्व्हायरमेंट व्हेरिएबलवरती क्लिक करा. एन्व्हायरमेंट व्हेरिएबलवरती क्लिक केल्यानंतर आणखीन एक विंडो उघडते, त्याला नाव असेल एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. त्यामध्ये सेकंड सेक्शन जो आहे, जो की सिस्टम व्हेरिएबल्स असं नाव आहे त्याचं, त्याच्यामध्ये पाथवरती जा. पाथवरती जाऊन एडिट म्हणा. एडिट म्हणलं की आणखीन एक विंडो येईल तुमच्यासमोर, तिचं नाव असणार आहे एडिट एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. ही विंडो इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. इथे जाऊन फक्त न्यू वरती क्लिक करा, तर एक न्यू एंट्री तयार होते इथे. आणि त्या न्यू एंट्रीमध्ये जे आपण कॉपी केलं होतं ॲड्रेस, तो पेस्ट करा. म्हणजे की सी प्रोग्राम फाईल्स जावा JDK बिन पर्यंत करायचे आणि ओके म्हणा. ओके म्हणलं तुम्ही की तुमचं एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट झाला. आता तुम्ही कुठून पण तुमचं जावा जे आहे ते वापरू शकता. सर कुठून पण वापरू शकतो म्हणजे काय, तर तुम्ही CMD प्रॉम्प्ट उघडायचं, एंटर मारायचं आणि इथे जावा डॅश व्हर्जन असं करायचं आणि बघायचं की बाबा जावाचं व्हर्जन दिसतंय का. जावाचं व्हर्जन दिसतंय म्हणजे ही जी जावाची कमांड आहे ही रन होते म्हणजे की एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट झालेलं आहे. ठीक आहे. जावा मे बी हे पण काम करत असेल इथे हेल्प म्हणून, तर जावा हेल्प करून पण बघा, तर ह्या सगळ्या कमांड्स तुम्हाला दिसतात. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला दिसतंय म्हणजे की तुमची जावाची सेटिंग बरोबर झालेली आहे आणि तुम्ही जावाचा जो प्रोग्राम आहे तो कमांड लाईनमधून कुठून पण वापरू शकता. सेकंड गोष्ट, आता हे झालं, कळालं, मे बी सगळ्यांना कळालं असेल. परत एकदा प्लीज चॅट विंडोमध्ये तुम्ही सांगितलं तर बरं होईल की तुम्हाला दिसतंय म्हणून सगळं. आणि दिसतंय म्हणजे कळालं, हे जे सगळं मी सांगितलं ते सगळं कळालेलं आहे तुम्हाला. एकदा चॅट विंडोमध्ये तुम्ही सांगितलं तर बरं होईल मला की आतापर्यंत जे काही सांगितलंय मी ते होईल म्हणून. ओके ग्रेट. ओके, लिनक्समध्ये पण विचारलेलं आहे. ओके, लिनक्समध्ये आपण करू शकतो, पण आत्ता माझ्याकडे व्हर्च्युअल बॉक्समध्ये लिनक्स इन्स्टॉल नाही आहे. तुम्ही लिनक्समध्ये जावा इन्स्टॉल जेव्हा करता तेव्हा तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. तुम्ही कुठून पण जावा रन करू शकता, कारण की लिनक्समध्ये मोस्टली कोणत्या याच्यामध्ये, जसं की तुम्ही समजा फेडोरामध्ये जाता, नाही तर कोणत्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये जे लिनक्सचे वापरता तुम्ही, त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट JDK इन्स्टॉल करून येतं. पण नाहीच आलं तर तुम्ही JDK फक्त इन्स्टॉल करा. म्हणजे की तुम्ही इन्स्टॉल कसं करायचं, यमनी करू शकता, नाहीतर NPMनी करू शकता, नाहीतर मग तुमचे जे पण काही कमांड असतील ज्याच्यामध्ये करायला, त्यांनी फक्त जावा JDK इन्स्टॉल करा. तुम्ही त्याच्यामध्ये काही हे करायची गरज नाही, तुम्हाला सेटिंग्स करायची गरज नाही, डायरेक्टली रन होतं सगळं. ओके फाईन. तर आपल्याला इतकं कळालेलं आहे की आता
सेटिंग कशी करायची असते, प्रोग्राम रन कसा करायचा असतो, इतकं सगळं झालेलं आहे शिकून. आता आपण एक काम करू. आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो प्रोग्राम मी रन केला, जावा सी जावा करून असा जो प्रोग्राम मी रन केलेला आहे, तो खरंच रन कसा होतो ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. आणि त्यानंतर मी बोलणार आहे JVM, JDK, JRE हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट डिपेंडेंट का असतात का नसतात म्हणून. ठीक आहे. तर आता जी मी स्क्रीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत, ती तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात जास्त कामी येते. ओके. कारण की इंटरव्ह्यूमध्ये समजा प्रश्न विचारला की वेन यू रन युअर प्रोग्राम, वेन यू ॲक्च्युली रन युअर प्रोग्राम, जेव्हा तुम्ही रन करता तुमचा जावाचा प्रोग्राम, तर तो रन कसा होतो, एक्झिक्यूट कसा होतो. तर तो एक्झिक्यूट कसा होतो ते बघण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी सांगाव्या लागतात. कोणत्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बघा, लक्ष द्या. आता विंडो मी शेअर करतो तुमच्यासोबत, प्रेझेंट विंडो आणि त्यानंतर आपण विंडो शेअर करतो. एकच मिनटं, जस्ट गिव्ह मी अ मिनिट. फाईन, शेअर. ओके, परत आपण आपल्या विंडोवरती आलेलो आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पार्ट पूर्ण सेमिनार वेबिनारमधला हा असणार आहे की एक जावाचा प्रोग्राम रन कसा होतो. ठीक आहे. जेव्हा मी तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवला तेव्हा मी दोन गोष्टी केल्या. पहिली गोष्ट अशी होती की मी जावा सी वापरलं, ज्याला की जावा कंपायलर म्हणतात. दुसरी गोष्ट जी मी वापरली ती आहे फक्त जावा नावाचा कमांड वापरला. ठीक आहे. तर तुम्हाला खरं सांगितलं तर जावा दोन भागामध्ये रन होतो. एक कंपाईल होतो आणि मग इंटरप्रिट होतो. ठीक आहे. तर कंपायलर म्हणजे काय आणि इंटरप्रिटर म्हणजे काय, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असेल, पण थोडक्यात सांगतो. कंपायलर म्हणजे की पूर्णच्या पूर्ण कोड जेव्हा कन्वर्ट होतो एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये, तर त्याला कंपायलर म्हणतात. आणि इंटरप्रिटर म्हणजे काय असतं, इंटरप्रिटर म्हणजे फक्त एवढंच असतं की तिथे कंपायलरमध्ये सगळं एकसोबत होतं, इंटरप्रिटरमध्ये लाईन बाय लाईन होतं. म्हणजे की समजा तुम्हाला एका लँग्वेजमधून दुसऱ्या लँग्वेजमध्ये चेंज करायचं काही, तर इंटरप्रिटरमध्ये लाईन बाय लाईन इंटरप्रिट होतं आणि कन्वर्ट होतं. ते फक्त एवढंच असतं. ओके. आता जावाचा हा जो प्रोग्राम लिहिला होता आपण hello.java, तो कसा रन झाला, ही जी गोष्ट आहे, ही जी इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा विचारतात तेव्हा फक्त जेवढं मी सांगतोय तुम्हाला तेवढं पण तुम्ही सांगितलं तर तो माणूस ज्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्याला बरोबर कळेल की तुम्हाला जावाची एक्झिक्युशन प्रोसेस जी आहे ती बरोबर कळाली आहे म्हणून. ठीक आहे. तर आपण समजून घेऊया की काय आहे म्हणून हे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपण hello.java नावाचा हा प्रोग्राम लिहिला आणि जावा सी या कमांडनी इथे मी लिहून टाकतो की जावा सी, आणि असं आपण लिहिलं hello.java असं लिहिलं. तर कंपायलरने तो प्रोग्राम कंपाईल केला आणि आपल्याला hello.class नावाची फाईल आणून दिली. hello.class नावाची फाईल कुठे आहे, इथे hello.class नावाची फाईल आहे. इथपर्यंत जावा कंपायलरचं काम असतं. त्यानंतर जावा कंपायलरचं काम संपून जातं. आता त्यानंतर आपण एक कमांड देतो जावा आणि हेलो. जेव्हा आपण जावा हेलो नावाची कमांड देतो तर ॲक्च्युली आपला hello.class नावाचा हाच क्लास जो आहे तो जावाचा JVM जो आहे तो उचलतो आणि क्लास लोडर नावाचा एक प्रोग्राम असतो. तुम्ही खाली बघू शकता की इथे क्लास लोडर म्हणून मी काहीतरी लिहिलेलं आहे. ठीक आहे. इथे क्लास लोडर, तो क्लास लोडर नावाचा एक प्रोग्रामच असतो. त्या प्रोग्रामला इनपुट म्हणून माझी .class फाईल जाते. ठीक आहे. आणि तो क्लास लोडर काय करतो, त्या क्लास लोडरला तो लोड करतो आणि त्याला इंटरप्रिट करायला चालू करतो. इंटरप्रिट करायला चालू करतो म्हणजे काय आहे की जावाचा जो प्रोग्राम आहे त्याला बाईट कोडमध्ये कन्वर्ट करायला चालू करतो. ठीक आहे. मग आता ते झाल्यानंतर एक बाईट कोड व्हेरीफायर म्हणून असतं. म्हणजे बाईट कोड जो तयार झाला आहे त्याच्यामध्ये काय गडबड आहे का ते बघण्यासाठी बाईट कोड व्हेरीफायर नावाचा एक प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये आपला कोड जातो. ठीक आहे. मग समजा एरर असला तर एरर दाखवतो तुम्हाला, रन टाईम एरर देतो, नाही तर काही पण गडबड जे पण झाली तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आणि मग इंटरप्रेटर, JIT इंटरप्रेटर हे सगळं येतं. आणि मग ही सगळी गोष्ट जी आहे, लक्ष द्या, बाईट कोड हा जो कोड आहे तो डिरेक्टली रनेबल कोड नसतो. हा बाईट कोड जो आहे तो तुम्हाला आता तुमच्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये कन्वर्ट करावा लागतो आणि ते करायचं काम इंटरप्रिटर नाही तर JIT करतं. ठीक आहे. JIT काय असतं मी नंतर सांगेन तुम्हाला, पण इंटरप्रिटर आणि JIT या दोघांमधून कोणीतरी येतं मध्ये आणि तुमच्या बाईट कोडला कन्वर्ट करतं तुमच्या मशीन लँग्वेजमध्ये. म्हणजे की तीन गोष्टी याच्यामध्ये लक्ष ठेवायच्या की पहिल्यांदा जावा कंपायलर येतो, त्यानंतर तुमचा JVM येतो आणि त्यानंतर तुमची OS जी आहे
त्या ज्या बाईट कोडला कन्वर्ट केलेला प्रोग्राम जो आहे जो मशीन लँग्वेजमध्ये असतो त्याला तो रन करतो. म्हणजे की सगळ्यात लास्टमध्ये तुमच्या ओ एसचं सगळं काही पिक्चरमध्ये येतं. तर 3 लेवल असतात. सगळ्यात पहिला जावा कंपायलर येतो, मग तुमचा JVM येतो आणि मग OS येते. ठीक आहे. आणि रन तुमचा प्रोग्राम वरच्यावरी कधीच होत नसतं, त्याला खाली जावावंच लागतं, OSकडे जावंच लागतं आणि त्यानंतरच प्रोग्राम रन होतो. तर कधी पण इंटरव्ह्यूमध्ये सांगताना तुम्हाला असं सांगायचं आहे की आपण हेलो डॉट जावा नावाची फाईल लिहितो. ती सगळ्यात पहिल्यांदा कंपायलरकडे जाते. कंपायलरकडे गेल्यानंतर तो हेलो डॉट क्लास फाईल बनवतो. ही हेलो डॉट क्लास फाईल जी असते त्याच्यामध्ये बाईट कोड म्हणजे आपला कन्वर्टेड कोड असतो. ठीक आहे. बाईट कोड कन्वर्टेड कोड असतो. आता ही जी बाईट कोडाची फाईल आहे ती आपण लोड करतो आपल्या क्लास लोडरमध्ये. तर क्लास लोडरचं काम काय असतं की ह्या फाईलला लोड करणं, फक्त एवढंच काम असतं, क्लास फाईलला लोड करणं. आणि त्यानंतर ती जी लोडेड फाईल आहे त्याच्यामध्ये जो बाईट कोड असतो तो बाईट कोड व्हेरीफायर नावाचा जो प्रोग्राम असतो तो व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय करतो म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही चुकीचा बाईट कोड तर नाही आलेला आहे. म्हणजे जे जे काही बाईट कोड व्हेरीफायरमध्ये रूल्स लिहिले असतात त्यामधून तो तुमचा बाईट कोड जातो. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये इंटरप्रिटर आणि JIT नावाची गोष्ट येते. JITला जस्ट इन टाइम कंपायलर म्हणतात आणि इंटरप्रिटर म्हणजे की तुमचा लाईन बाय लाईन बाईट कोडमधून मशीन कोडमध्ये कन्वर्ट करायचं काम त्या इंटरप्रिटरचं असतं. एकदा का तुमचा पूर्ण कोड मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट झाला मग तो एक्झिक्यूट होतो आणि तुम्हाला उत्तर भेटतं. तर एक नॉर्मल हेलो डॉट जावा नावाचा प्रोग्राम पण जेव्हा रन होतो तर त्या सगळ्या टूल चेनमधून जातं. याला टूल चेन म्हणू शकतो आपण. म्हणजे की पहिल्याचा जो आउटपुट आहे तो दुसऱ्याला ॲज अ इनपुट जातो आणि त्याला आपण टूल चेन म्हणू शकतो. अशीच टूल चेन तुम्ही C आणि C++ मध्ये पण बघू शकता, पण ती याच्या थोडीशी वेगळी असते, डिफरंट असते. का? कारण की त्याच्यामध्ये ही मिडल लेअर जी असते JVMची ती नसते, ते डिरेक्टली तुमच्या OS सोबत बोलतात. ठीक आहे. तर आय थिंक सो तुम्हाला इतकं कळालेलं आहे की JVM, जावा कंपायलर ह्या सगळ्या गोष्टी काय असतात. ओके. आता हे सगळं झाल्यानंतर एवढं कळालं असेल तुम्हाला, तर त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती जी मला सांगायची आहे की जी विचारतात इंटरव्ह्यूमध्ये की JDK प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे का जावा प्लॅटफॉर्म इंडिकेटेड. ठीक आहे. तुम्ही एक काम करा, तुमच्या चॅट विंडोमध्ये फक्त एकच प्रश्न विचारणार आहे मी की प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट काय आहे, JDK आहे का जावा आहे. चॅट विंडोमध्ये लिहा की तुमचा जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे का JDK प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. सो मोस्टली तुम्हाला माहिती आहे की जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. तर JDK प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट का नाही आहे, कारण की JDK मधूनच तर आपण जावाचे प्रोग्राम सगळे कंपाईल करतो, रन करतो. तर याचं उत्तर असं आहे की जेव्हा तुम्ही त्या साईटवर गेला होता, जे मी तुम्हाला साईट दाखवली होती थोड्या वेळ अगोदर, तर तिथे तुम्हाला JDK साठी समजा JDK प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट असता तर तिथे फक्त एकच JDKची फाईल असती जी की मॅक, लिनक्स आणि तुमच्या उबंतू या विंडोजवरती चालली असती. पण तिथे कसं असतं की तुम्हाला विंडोजसाठी वेगळी JDK फाईल दिलेली असती, तुम्हाला तुमच्या विंडोजसाठी वेगळी असती, मॅकसाठी वेगळी असती. तर समजा जिथे जिथे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या फाईल भेटत आहेत तर हे समजून घ्यायचं की तिथे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट नाही आहे. ठीक आहे. तर JDK जो आहे तुमचा तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट नाही आहे, कारण की आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगळी वेगळी फाईल लागते ते इन्स्टॉल करायला. पण हे सगळं इन्स्टॉल झाल्यानंतर आपण जावाचे प्रोग्राम रन करतो, त्यासाठी जावा जो आहे तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. कारण की एक जागेवरती जो आपण कोड लिहितो, म्हणजे की समजा मी जावावरती कोणता कोड लिहिलेला आहे, ठीक आहे, व्हॉट वॉज द मेसेज, एक मिनटं, माझा तरी मेसेज आलेला आहे, एक मिनटं. ओके फाईन. सो आय वॉज सेईंग की जावा जो आहे तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे आणि JDK जो आहे तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट नाही. तो होप्सो तुम्हाला कळायला असेल. कारण की कसं असतं की जो JVM असतो, जो JDK जेव्हा आपण इन्स्टॉल करतो तर त्यानंतर काय होतं असतं की एक लेअर बनते. एक लेअर कशावर बनते, तुमची जी OS असते त्याच्यावरती एक लेअर बनते JVMची, जी की सगळ्याच OS वर बनते. ठीक आहे. म्हणजे की समजा तुमच्याकडे 3 OS आहेत, एक मॅक OS आहे, एक विंडोज OS आहे आणि एक लिनक्स OS आहे. तर जेव्हा तुम्ही JDK इन्स्टॉल करता तर या सगळ्यांवरती एक JVMची लेअर बनते आणि ती JVMची लेअर मग त्या जावाचा प्रोग्राम जो तुम्ही कुठून पण उचलून आणला तर तो सगळ्यांसाठी सारखा चालतो. आणि त्यासाठी जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणतात आणि JDKला प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणत नाहीत. ओके फाईन. आता महत्त्वाची गोष्ट, आपला प्रोग्राम आपण रन केला, ठीक आहे, सगळं काय रन झालं. त्यानंतर आता
नेक्स्ट आपण याच्याकडे जाऊ की आपल्याला काय बघायचं आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की अजेंडामध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे. मी तुम्हाला एक कमांड दाखवणार आहे ज्याने तुम्ही खरंच बाईट कोड बघू शकता की बाईट कोड कसा दिसतो म्हणून. तर आपण एक काम करूया, हा जो hello डॉट जावाचा फाईल जो प्रोग्राम लिहिला होता आपण टर्मिनलवरती जाऊ आणि इथे hello डॉट जावा याचा बाईट कोड कसा दिसतो हे आपण बघूया. तर बाईट कोड बघण्यासाठी तुम्हाला एक कमांड लिहावी लागते. ती कमांड अशी असते जावा p -c, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला फक्त हेलो हे नाव लिहायचं आहे जे की तुमचा डॉट क्लास फाईल असणार आहे, ठीक आहे. एंटर मारलं की तुम्हाला इथे बाईट कोड दिसेल. आता बघा, लक्ष द्या, मी हे थोडं मोठं करतो. हे जे दिसतंय तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण बाईट कोड आहे. हा बाईट कोड असा दिसतो, ठीक आहे. तर हे आपल्याला काय कळणार नाही आता बाईट कोड काय असतं काय नाही म्हणून. आता hello डॉट जावा हे दुसऱ्या फाईलमधून रन झालेलं आहे, आपल्याला याला आपल्या फाईलमधून रन करायचं आहे. तर एकच मिनटं, आपण मराठी फोल्डरमध्ये येऊया, cd मराठी, आणि आत्ता आपला कोड बघूया जावा p -c, ठीक आहे. हा आपला ॲक्च्युअल कोड आहे जो की मराठी नावाच्या फोल्डरमध्ये आहे. तर इथून तर इथपर्यंत हा आहे बाईट कोड. बाईट कोड असा दिसतो. तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत होतं की नाही की बाईट कोड कसा बघायचा, पण हा कोड टाकायचा जावा p -c आणि हेलो आता माझ्या क्लासचं नाव आहे त्यामुळे मी हेलो टाकला आणि हे बाईट कोड बघायचा, ठीक आहे. तर क्लास लोडर जो मी तुम्हाला दाखवला होता तो क्लास लोडर या बाईट कोडच्या फाईलला लोड करतो आणि बाईट कोड व्हेरीफायर या बाईट कोडला व्हेरीफाय करतं. आणि त्यानंतर ही जी गोष्ट आहे, हे जी लाईन बाय लाईन जी आपण दिसते आपल्याला, ही गोष्ट कन्वर्ट होते तुमची मशीन लँग्वेजमध्ये. आणि मशीन लँग्वेजमध्ये एकदा कन्वर्ट झाली की मग तुम्हाला तुमचं उत्तर भेटतं. तर ही गोष्ट तुम्हाला मला सांगायची होती जी की आपल्या अजेंडामध्ये होती की बाईट कोड कसा दिसतो आणि काय असतो म्हणून. ओके, तेवढं झाल्यानंतर, आता हे झाल्यानंतर आपण काय बघणार आहोत. आपला फर्स्ट प्रोग्राम झाला, सगळं काय झालं. आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन हे काय करतं. एकदा हे कळालं की मग आपण आयडेंटिफायर्सवरती आणि रिझर्व कीवर्ड्सवरती जाऊया आणि त्यानंतर आपण एक छोटासा प्रोग्राम लिहूया ज्याने की आपण युजरकडून एक्सेप्ट करू शकतो व्हॅल्यूज आणि डिस्प्ले करू शकतो. इतकं कळालं तर मग आपल्याला जावाचा ॲटलिस्ट प्रोग्राम लिहिता येतो ज्याच्यामध्ये आपण ॲडिशन, डिलिशन आणि हे सगळ्या गोष्टी करू शकतो, ठीक आहे. ओके, तर आपण आता बघूया की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन ही गोष्ट अशी का लिहितो आपण जावाच्या प्रोग्राममध्ये आणि त्याच्यातला एक एक शब्द जो आहे तो आपण समजून घेऊया. ओके, तर आपण चालू केलं होतं इम्पोर्ट जावा डॉट लँग पॅकेजमधून. आता इम्पोर्ट जावा डॉट लँग पॅकेज हे जे आहे ते कुठं असतं, हे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन एकदा मी तुम्हाला सांगितलं की त्यानंतर सांगतो की हे कुठं असतं म्हणून. जावा डॉट लँग पॅकेज खरंच कुठं असतं, ठीक आहे. तुम्ही एकतर हे समजून घ्या की काही पण जादू नसते, रॉकेट सायन्स नसते. जे काय आपण करतोय ते आपल्या सिस्टममध्ये कुठे ना कुठेतरी असतं. मे बी इट इज लाईक सी लँग्वेज, C++ असेल, काही पण असेल. त्या सगळ्याचे हेडर फाईल्स जे आपण वापरतो ते आपल्या कुठे ना कुठेतरी स्टोअर केलेले असतात सी ड्राईव्हमध्ये, ना जिथे पण तुम्ही JTK इन्स्टॉल केलेले आहे. ओके, ग्रेट. तर आता हे जे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युस याच्यावरती पण प्रश्न विचारतात इंटरव्ह्यूमध्ये आणि हे पण विचारतात की पब्लिकच का, स्टॅटिकच का, व्हॉइडच का, ठीक आहे. आणि त्यात स्ट्रिंग आर्ग्युस जे लिहिलेले आहेत तेच का, ठीक आहे. ओके, तर समजून घेऊ आपण पब्लिक हा कीवर्ड का वापरलेला आहे. पब्लिक कीवर्ड हा असा यामुळे वापरलेला आहे कारण की आपण जेव्हा प्रोग्राम रन करतो तर आपल्याला प्रोग्राम रन करताना या प्रोग्रामचा ॲक्सेस प्रोग्रामच्या बाहेरच्या लोकांना पण असायला हवा. त्यामुळे आपण या मेन फंक्शनला पब्लिक बनवतो. परत एकदा सांगतो, आपण जेव्हा आपला प्रोग्राम रन करतो तेव्हा या पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन या फंक्शनचा ॲक्सेस आपल्याला क्लासच्या बाहेरच्या लोकांना पण द्यायचं आहे. क्लासच्या बाहेरच्या लोकांचा म्हणजे काय, ही जी क्लास लिहिलेली आहे क्लास हेलो मी, ती आपण रन कुठून करतो, कमांड लाईनमधून करतो. तर ॲक्च्युली आपण आपल्या क्लासच्या बाहेरच्या लोकांना ॲक्सेस द्यायचा आहे आपल्याला या फंक्शनचा, त्यामुळे आपण पब्लिक लिहितो. ओके, दुसरी गोष्ट, स्टॅटिक का लिहितोय. स्टॅटिक यामुळे लिहितोय कारण की प्रोग्राम रन करताना मला या क्लासचा ऑब्जेक्ट नाही बनवायचा आहे. ऑब्जेक्ट काय असतं काय नाही आपण पुढचे काय वेबिनार असेल त्याच्यामध्ये बघून घेऊ. पण इतकं कळून घ्या की आपल्याला या क्लासचा ऑब्जेक्ट न बनवता मेन फंक्शनला कॉल करायचं आहे, त्यामुळे आपण इथे स्टॅटिक लिहितो, ठीक आहे. परत एकदा, पब्लिक का लिहितो, क्लासच्या बाहेर ॲक्सेस देण्यासाठी पब्लिक लिहितो. ऑब्जेक्ट न बनवता मेनला ॲक्सेस करायचं आहे त्यामुळे स्टॅटिक लिहितो. हा जो फंक्शन आहे तो काहीच रिटर्न करत नाही. रिटर्न करत नाही म्हणजे काय, आपल्याला असे काही फंक्शन दिसतात ज्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न व्हॅल्यू असते, त्याच्यात तिथे इंट
कॅर असं काही लिहिलेलं असतं. पण ही जी फंक्शन आहे त्याच्यामध्ये JVM म्हणतो की तुम्हाला काहीच रिटर्न करू नको, मी बघून घेतो की तुमचा प्रोसेस जो आहे कोणत्या स्टेटमध्ये माझ्याकडे आला आणि त्याला काय करायचं आहे काय नाही. तर JVM म्हणतो की वॉइड मेनच असायला पाहिजे कधी पण. तर मेनची जी रिटर्न टाईप असते ती वॉइड असते, कारण की आपण मेनमधून काही पण रिटर्न करत नाही. या आत आता हे मेनच का लिहायचं, मेन म्हणून मेन नाव का द्यायचं, कारण की JDKच्या आत JVMच्या आत स्पेशल फंक्शन असा हा जो फंक्शन लिहिलेला आहे यासारखा सेम टू सेम फंक्शन एंट्री पॉईंट फंक्शन म्हणून डिक्लेअर केलेला असतो तुमच्या JVM JDK मध्ये. त्यामुळे आपल्याला हे असंच लिहावं लागतं. समजा मी हे नाही लिहिलं तर तुमचा जावाचा जो कंपायलर आहे या रन करणारा जो आहे तो म्हणणार आहे की बाबा मला पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन नावाचा एंट्री पॉईंट फंक्शन भेटलेला नाही. तुम्हाला हे समजा बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवतो. याच्यातलं मी स्टॅटिक हे कीवर्ड समजा मी काढून टाकलं, याला मी सेव्ह केलं, या प्रोग्रामला मी सेव्ह केलं. आता इथे लक्ष द्या, मी काय करतो, या प्रोग्रामला कंपाईल करतो. ठीक आहे, hello डॉट जावा म्हणून कंपाईल केलं. कंपाईल तो होतो, कंपाईलमध्ये काय प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा मी याला रन करायला जातो, इथे लक्ष द्या, रन करायला जातो तर तो म्हणतो की हेलो प्लीज डिफाईन मेन मेथड. ठीक आहे, इथे लक्ष तुम्ही द्या, इथे डिरेक्टली आलेलं आहे की प्लीज डिफाईन मेन मेथड ॲज पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. ठीक आहे, तर त्याला कळालेलं आहे की तुमच्याकडे मेन मेथड आहे, पण जी मेन मेथड आहे ती बरोबर नाही आहे. ठीक आहे, त्यासाठी तो म्हणतो की तुमची जी मेन मेथड आहे ती पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन अशी डिफाईन करा, तरच मी प्रोग्राम रन करणार. तर आपण इथे जाऊया परत आणि जे स्टॅटिक होतं ते राहू देऊ आणि याला Ctrl+S करून इथे परत तुमचा प्रोग्राम जो आहे तो कंपाईल करूया. कंपाईल केला आणि आता मी जेव्हा रन करायला जाईन तेव्हा काही एरर येणार नाही आणि माझा प्रोग्राम रन होतो. ओके, तर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन ह्या 5 गोष्टी तुम्हाला कळायला असतील. आता याच्यानंतर स्ट्रिंग आर्गेस हे जे आहे हे काय असतं, तर स्ट्रिंग आर्गेस एक कमांड लाईन व्हेरिएबल म्हणून वापरू शकता तुम्ही. समजा तुम्हाला युजरकडून व्हॅल्यू नाही घ्यायची आहे आणि तुम्ही समजा असं म्हणताय की ARGS ऑफ 0 इक्वल टू 678 असं काय लिहित आहे. ठीक आहे, आता ही जी गोष्ट आहे ही स्ट्रिंगमध्ये आहे, तर आपण त्या गोष्टीला स्ट्रिंगमध्ये पण घेऊ शकतो आणि आपण प्रिंट करू शकतो. ठीक आहे, आता तुम्ही लक्ष देऊ शकता की आर्गेस 0 मी असं लिहिलेलं आहे. हे काय आहे काय नाही आपण नंतर कळून घेऊ, कारण की या पूर्ण सेमिनारमध्ये मी सगळं काही कव्हर करू शकत नाही. पण फक्त एक सांगण्यासाठी की हे जे स्ट्रिंग आर्गेस लिहिलेलं आहे मी इथे, ते ॲक्च्युली तुमचं व्हेरिएबल आर्ग्युमेंट्सचं एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे, व्हेरिएबल आर्ग्युमेंट्ससाठी आपण स्ट्रिंग आर्गेस वापरतो. तुम्हाला खरं सांगायचं तर सी प्रोग्रामिंगमध्ये आपण कॅर स्टार अर्ग सी, कॅर स्टार अर्ग व्ही असं वापरतो काहीतरी. ठीक आहे, मेनच्या आत तेच फंडा इथे पण वापरलेला आहे स्ट्रिंग आर्गेस म्हणून, फक्त लिहिण्याचा जो टाईप आहे तो वेगळा आहे. ठीक आहे, आता कोण जॉईन करतंय? ठीक आहे, फाईन. तर नेक्स्ट जी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो मी, एकच मिनटं, आणखीन 2-3 मुलं जॉईन करतायत, त्यांना मी ॲडमिट करून घेतो एकदा आणि त्यानंतर मग आपण परत कंटिन्यू करू. ठीक आहे, ॲडमिटेड. नाव सी. सो आय वॉज टॉकिंग अबाउट, मी कशाबद्दल बोलत होतो, पब्लिक स्टॅटिक वॉइड आणि मेन. तुम्हाला सगळ्यांना कळायला असेल. शॉर्टमध्ये परत एकदा सांगतो की पब्लिक यासाठी वापरतो आपण कारण की आपल्याला आपल्या क्लासचा मेनचा जो मेनची जी वॉडिसे आपल्याला मेन क्लासच्या बाहेर वापरायचं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण पब्लिक लिहितो तिथे. वी वॉन्ट टू गिव्ह ॲक्सेस, म्हणजे ॲक्सेस जो आहे आपल्या मेन फंक्शनचा तो आपल्याला आपल्या क्लासचा बाहेर द्यायचा आहे, त्यामुळे आपण इथे पब्लिक वापरतो. स्टॅटिक यामुळे वापरतो कारण की मला ऑब्जेक्ट नाही बनवायचा माझ्या क्लासचा आणि ऑब्जेक्ट न बनवता मला माझ्या क्लासच्या बाहेर हे प्रोग्राम रन करायचे, त्यामुळे आपण स्टॅटिक लिहितो. JVM म्हणतो की तुम्हाला काहीच रिटर्न करू नको, त्यासाठी आपण वॉइड लिहितो इथे, म्हणजे मेन प्रोग्राम कधी काहीच रिटर्न करत नाही. त्यानंतर मेनचं नाव मेनच राहावं लागतं कारण की आपण असं सांगितलेलं आहे JDKच्या आत की मेन नावाचाच एंट्री पॉईंट फंक्शन असतो. समजा याला मी मेन 1 मेन 2 मेन 3 असं काही बनवलं तर रन होणार का, तर प्रोग्राम रन होत नाही. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आणि स्ट्रिंग आर्गेस असंच लिहावं लागतं, तरच तुमचा प्रोग्राम रन होतो. आणि हे मी तुम्हाला थोड्या वेळ अगोदर दाखवलं की समजा तुम्ही हे चेंज करता तरी तुमचा कंपायलर आणि इंटरप्रिटर तुम्हाला जो जावाचा जो कमांड आहे तो तुम्हाला एरर दाखवतो की बाबा जा आणि पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्गेस असं जाऊन लिही. काम करू.
आता आयडेंटिफायर, आता हे सगळं झालं आपलं. JDK कळालं आपल्याला, JVM काय आहे ते कळालं, जस्ट इन टाईम कंपायलर काय आहे ते तुम्हाला मी सांगतो, आणि JIT म्हणजे जस्ट इन टाईम कंपायलर. नेक्स्ट आहे आयडेंटिफायर्स म्हणजे काय असतात. म्हणजे की हा प्रोग्राम तर आपण बघितला, आता system.out.println कसं वापरतो आपण. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की बाबा आता चल हे तर सगळं झालं, आता डेटा टाईप वगैरे आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे, तर डेटा टाईप वगैरे कसे वापरायचे, काय वापरायचं, ते अगोदर समजा मी या प्रोग्राममध्ये एक नवीन प्रोग्राम लिहिला आणि त्याला मी नाव दिलं आयडेंटिफायर एक्झाम्पल डॉट जावा म्हणून. या प्रोग्रामच्या आत आलो आपण. अजून इथं बघू शकता की प्रोग्राम कसा आहे. मराठी पॅकेजच्या आत पब्लिक क्लास आयडेंटिफायर एक्झाम्पल ऑटोमॅटिकली आले. यात मी माझं पब्लिक स्टॅटिक void main असं लिहितो आणि स्ट्रिंग args असं लिहितो. ओके, हे झाल्यानंतर मी यामध्ये इंट I = 8 असं लिहितो आणि system.out.println करून I ची व्हॅल्यू प्रिंट करतो. तर इथे मी कॉपी करून घेऊ आपण, Ctrl+C, इथे कॉपी करू, Ctrl+V आणि आपण I ची व्हॅल्यू प्रिंट करू. आणि I मी प्रिंट केला. ठीक आहे, हे मी प्रिंट केलेलं आहे. Ctrl+S केलंय. या प्रोग्रामला रन केलं की मला फक्त I ची व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे, तर कंपाईल करूया आपण याला. या प्रोग्रामचं नाव आहे जावा सी आयडेंटिफायर डॉट जावा. हे कंपाईल झालेलं आहे आणि याला रन केल्यानंतर could not find or load main class identifier example. Okay, चुकीचं नाव दिलंय वाटतं आपण, जावा आयडेंटिफायर डॉट क्लास. ग्रेट, हे रन करूया आपण. ओहो, व्हॉट हॅपन्ड, इज देअर समथिंग रॉंग विच इज डन? जस्ट अ मिनिट, लेट्स सी. Ctrl+C, Ctrl+S. ह्या गोष्टी तुमच्या समोर झालेल्या बऱ्या, कारण की जे माझ्यासोबत होते ते मे बी तुमच्यासोबत पण कधी होऊ शकतं. तर आपण परत एकदा आयडेंटिफायर हे जे आहे याला आपण कंपाईल करूया. जावा हे कंपाईल झालेलं आहे आणि जावा ही जी फाईल आहे याला आपण रन करून बघूया. ओके, मे बी देअर इज समथिंग रॉंग विच इज हॅपनिंग ओव्हर हियर. आयडेंटिफायर, Ctrl+C, Java, Ctrl+V, could not find or load main class identifier example. Is that inside this thing which we did? Okay, fine. dir. ओके, लक्ष द्या, या ह्याच्यामध्ये मे बी तुमचा CLS, आपण CMD प्रॉम्प्ट मध्ये जाऊया. CD आणि D ड्राईव्ह मध्ये आपण पे अटेन्शन dir करू आणि या dir ला केल्यानंतर आपण आपल्या जावाच्या फोल्डरमध्ये जाऊ आणि त्यानंतर कमांड लाईन मधून रन करून बघूया त्याला.
webinar. Okay, what was the folder access? mat to code. Okay, it is in mat to code. So cd mat to code, न्यू dir मध्ये जाऊया आपण आणि जावा वेबिनार मध्ये जाऊया. cd जावा वेबिनार, याच्यामध्ये dir करून बघूया. dir केल्यानंतर तुम्हाला इथे मराठी डॉट दिसेन. ओके फाईन. cd मराठी dir. ग्रेट. फाईन. तर इथे आपण आपला जो जावाचा जो प्रोग्राम आहे तो कंपाईल करूया. कंट्रोल सी. यू कॅन सी ओवर हियर java c and I say identifier example dot java. I get this. I should get the same error over here also. सगळं सेम एरर मला इथे पण भेटायला पाहिजे समजा भेटला तर. ओके ग्रेट फाईन. तर आपण एक नवीन क्लास बनवू. नवीन क्लास बनवल्यानंतर आपण त्याला रन करून बघूया. इथे याला रन करू, कंट्रोल एस करू आणि एकदा परत कंपाईल करून बघूया. ओके, सो आय गॉट माय आन्सर. व्हॅल्यू ऑफ आय इज 8 म्हणून. हे का होत होतं याचं रिझन तुम्हाला सांगतो मी. अगर समजा तुम्हाला कळालं असेल की रिझन काय आहे याचं, तर रिझन काय असं होतं की आपल्या याच्यावरती एक पॅकेजचं नाव आलं होतं, पॅकेज मराठी म्हणून. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असं मानत होतो आपण की पॅकेजच्या आत आहेत, पण तसं नव्हतं. आपण आपल्या फोल्डरच्या आतमध्ये काम करतो, पण हे पॅकेज नाही बनवलं होतं आपण, त्यासाठी हे असं होतं. ओके फाईन. तर ते रन झालेलं आहे आपले. आता इथे आय जो आहे तो आयडेंटिफायर आहे. आयडेंटिफायर काय असतो काय नसतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे. तर आयडेंटिफायर जसं की आपण नाव ठेवतो कोणाचं, त्याला आयडेंटिफायर म्हणतात. सिम्पल एक्झाम्पल. ठीक आहे. आपल्या मुलांचं आपण नाव ठेवतो त्याला आयडेंटिफायर म्हणतात. तर आयडेंटिफायर म्हणजे की हे जे नेमिंग असतं त्याला काही रूल असतात. ते जे रूल असतात ते असे असतात की आपण आता नाव ठेवताना, मुलाचं नाव ठेवताना काहीतरी चांगलंच नाव ठेवतो आपण. असं काही मुंगी, माशी, कुत्रं असं काही ठेवत नाही, कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नेमिंगच्या रूलमध्ये येत नाहीत. तर तसंच मग आपल्या म्हणजे हे जे व्हेरिएबल जे आहे मी इथे लिहिलेलं आहे आयडेंटिफायर, म्हणजे जेव्हा आपण व्हेरिएबल नाव देतो त्याला आयडेंटिफायर म्हणतात. तर हे जे आयडेंटिफायर आहे त्याला काही रूल असतात. ते काय रूल असतात एकदा आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर तुमच्यासमोर मी एक फाईल उघडलेली आहे ज्याच्यामध्ये की मी सगळे नेमिंगचे रूल लिहिलेले आहेत, की ह्या सगळे नेमिंगचे रूल समजा तुम्हाला कळाले तर तुम्ही सगळ्याचे सगळे जे जावाचे प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये हे नेमिंग कन्व्हेन्शन, सॉरी नॉट नेमिंग कन्व्हेन्शन, हे नेमिंग रूल वापरू शकता आणि कोडिंग करू शकता. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर अशी आहे की नेम आयडेंटिफायरला नेम करताना A to Z स्मॉलमध्ये, कॅपिटल A to Z 0 to 9 नंबर, डॉलर आणि अंडरस्कोर. या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काहीच वापरू शकत नाही एका आयडेंटिफायरला नेम करताना. ओके, फर्स्ट रूल हा झाला. सेकंड रूल असा असतो की तुमचा जो व्हेरिएबलचं नाव आहे म्हणजे की आयडेंटिफायर आहे तो डिजिटपासून स्टार्ट होऊ शकत नाही. तिसरी गोष्ट, केस सेन्सिटिव्ह असतं. आता म्हणजे काय, आता सगळ्यात पहिल्यांदा तरी डिजिट असू शकत नाही, म्हणजे की तुम्ही 9i असं लिहू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे की इंट 9i असं नाही लिहू शकत. त्यानंतर केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय असतं की इंट आणि कॅपिटल इंट, हे जे कॅपिटल आय लिहिलेलं आहे हे वेगळे आहेत. हे इंट तुमचा डेटा टाईप आहे आणि हे इंट जे लिहिलेलं आहे याचं आणि याचं मीनिंग जे आहे ते सेम नाही आहे. ठीक आहे, हा इंट व्हेरिएबल होऊन जातो, हा इंट कीवर्ड आहे. नेक्स्ट, व्हेरिएबलला नाव देताना, आयडेंटिफायरचं नाव ठेवताना त्याची काही लिमिट आहे की तुम्ही फक्त 10 कॅरेक्टर 15 कॅरेक्टरपर्यंत ठेवू शकता. तर तशी काहीच लिमिट नाही आहे. तुम्ही केवढं पण मोठं नाव ठेवू शकता, पण असं करावं नाही. नेक्स्ट, रिझर्व कीवर्ड्स जे असतात, म्हणजे जे रिझर्व वर्ड्स असतात ते आपण वापरू शकत नाही. म्हणजे काय की तुम्ही इफ हा वर्ड वापरू शकत नाही. ठीक आहे, वाईल हा वर्ड वापरू शकत नाही तुमच्या व्हेरिएबलचं नाव ठेवताना. नेक्स्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी की इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारू जाऊ शकते की बाबा ज्या क्लासचे नाव असतात, म्हणजे समजा हे स्ट्रिंग जे आहे, हे जे स्ट्रिंग मी असं नाव म्हणतोय, हे तुम्ही वापरू शकता का क्लास व्हेरिएबलचं नाव देताना? तर येस, वापरू शकतो आपण स्ट्रिंग. मग समजा रनेबल,
हे जे क्लासेस असतात हे या क्लासचे नाव आपण वापरू शकतो, खरंच वापरू शकतो व्हेरिएबलच्या नावाला, पण ही बरोबर प्रॅक्टिस नसते. इट्स नॉट अ गुड प्रॅक्टिस टू यूज स्ट्रिंग नेम, म्हणजे की क्लासचे नावं ॲज अ व्हेरिएबलचे नावं वापरल्याने तुमचा प्रोग्राम एरर देत नाही, पण ही चांगली गोष्ट नसते. तर तुम्ही म्हणू शकता की सर तुम्ही दाखवू शकता का की खरंच मी असं नाव ठेवलं तर रन होतं का प्रोग्राम. तर आपण बघून घेऊया की रन होतो का नाही होत म्हणून. तर आपण एक काम करू, आपण प्रोग्रामवरती जाऊ आणि इथे या आयडेंटिफाय डॉट जावाच्या आतमध्ये या आयचं नाव स्ट्रिंग घेऊ. स्ट्रिंग झालं. त्यानंतर याला आपण प्रिंट करून बघूया. तर मी इथे स्ट्रिंग म्हणून प्रिंट करतो, कंट्रोल एस करतो. तर स्ट्रिंग तर जावाची क्लास आहे, तर एरर द्यायला पाहिजे. तर एरर देतो का बघूया आपण. तर CLS करू आणि कंपाईल करू आणि याला रन करू आणि उत्तर आले इथे. त्या मीनिंग इज दॅट की स्ट्रिंग क्लासचं नाव असलं तरी आपण याला ॲज अ व्हेरिएबलचं नाव वापरू शकतो. ठीक आहे. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं आयडेंटिफायरबद्दल. ह्या सगळ्या फाईल्स तुम्हाला मेल होतील, तुम्ही बघू शकता, तुम्ही तुमच्या याच्यावरती रन करून बघू शकता. तर आयडेंटिफायरबद्दल आपल्याला कळालं. आता लास्ट गोष्ट या वेबिनारची रिझर्व वर्ड्सबद्दल बोलणार आहे मी, की रिझर्व वर्ड्स जे आहेत ते किती आहेत आपल्याकडे. 53 रिझर्व वर्ड्स आहेत. ठीक आहे. त्यामधून कीवर्ड्स जे आहेत ते 50 आहेत आणि रिझर्व्ड लिटरल्स जे आहेत ते 3. रिझर्व्ड लिटरल्स म्हणजे काय की ट्रू फॉल्स नल हे जे आत लिटरल्समध्ये येतात, हे ट्रू फॉल्स नल तुमचे रिझर्व्ड वर्ड्स मिळतात पण लिटरल्स आहेत. आणि ॲक्च्युअल कीवर्ड म्हणजे इफ, इंट, वाईल हे सगळे कीवर्ड्स आहेत ते तुमचे आहेत 50. ठीक आहे. आता त्याच्यामधले युजेबल म्हणजे की जे आपण जे यूज करतो दररोज ते 48 आहेत. आणि 2 कीवर्ड असे आहेत जे की आपण वापरत नाही, ते की गो टू आणि कॉन्स्ट. वापरायचे वापरू पण शकतो, पण जावा म्हणतो की वापरावे नव्हे, गो टू आणि कॉन्स्ट. तर एवढं रिझर्व कीवर्ड्सबद्दल तुम्हाला माहीत असेल तरी बस झालं. तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बोलले तर तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू चांगला जाऊ शकतो. म्हणजे की तुमचे जे इनिशियल प्रश्न असतील ते असेच विचारले जातात की JDK, GIT हे सगळ्या गोष्टी काय असतात काय नसतात म्हणून. ओके, सो दॅट्स इट. आता आपण एक काम करूया, आपण जावाच्या आतमध्ये एक छोट्या कॅल्क्युलेटरचा कोड लिहून बघूया. आणि तो कॅल्क्युलेटरचा कोड लिहिताना मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही एक्सेप्ट कसं करू शकता व्हॅल्यूज आणि डिस्प्ले कसं करू शकता. ठीक आहे. तर आपण एक नवीन कोड लिहू. त्याच्यामध्ये लेट्स से मी कॅल्क्युलेटर डॉट जावा असं नाव देतो त्याला आणि एंटर मारतो. आणि हे बनलेलं आहे, इथून हे काढून टाकू आपण कारण की ते प्रॉब्लेम देतो. ओके फाईन. आता इथे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन लिहू आपण. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग अर्गेस. यानंतर आत आल्यानंतर आपण एक काम करूया. आता लक्ष द्या, आपल्याला युजरकडून काय करायचं आहे, व्हॅल्यूज एक्सेप्ट करायचे आहेत. त्यासाठी एक फाईल असते, पॅकेज असतो, त्याला पॅकेजला म्हणतात इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार असं पण त्याचं नाव असतं. एकदा हे लिहिलं की त्यानंतर आपण आपल्या प्रोग्राममध्ये येऊ शकतो आणि प्रोग्राममध्ये स्कॅनर SC इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन असं लिहिलं की आपल्याकडे एक व्हेरिएबल होतो SC नावाचा, जो की आपल्याला एक वे देतो ज्या वेनी म्हणजे की ज्या पद्धतीने आपण युजरकडून व्हॅल्यूज घेऊ शकतो. तर समजा मला आता असं प्रिंट करायचं की युजर तू 2 नंबर्स मला दे, मी त्याला ॲड करून त्याचं उत्तर तुला देतो म्हणून. तर आपण ते करणार आहोत. तर आपण लिहिणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln आणि याच्या आतमध्ये आपण लिहिणार आहोत एंटर द फर्स्ट नंबर लाईक दिस. त्यानंतर आपण युजरकडून तो नंबर घेणार, तर इंट num1 असं केलं आपण. आणि त्यानंतर इक्वल टू, आता लक्ष द्या, SC डॉट नेक्स्ट इंट असं म्हणतोय. बस इतकंच लिहायचं आहे आणि युजरकडून आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यू इनपुट म्हणून भेटते. आता हेच मी कॉपी करून Ctrl+C Ctrl+V आणि याला मी num2 बनवणार आणि नेक्स्ट. हे जे 4 लाईन लिहिल्यात मी,
त्यामुळे काय होणार आहे, युजरकडे येणार आहे की एंटर फर्स्ट नंबर, एंटर सेकंड नंबर, आणि तो 2 नंबर टाकणार. ते 2 नंबर आल्यानंतर मी त्या 2 नंबरला ॲड करणार. ANS इक्वल टू num1 प्लस num2. इतकं केल्यानंतर आता ANSला पण डिक्लेअर करावं लागेल, तर इंट ANS लिहून टाक. झालं. आता हे जे उत्तर आले त्याला स्क्रीनवर प्रिंट करायचं आहे, तर सिस्टम डॉट प्रिंट एल घेणार मी परत, आणि इथे स्क्रीनवरती प्रिंट करणार. Ctrl+V आणि एंटर द सेकंड, म्हणजे इथे लिहिणार की युअर आन्सर इज, तर इथे आपण प्रिंट करूया युअर आन्सर इज लाईक दिस. ओके. हे झाल्यानंतर आता आपण एक काम करूया, ANSला प्रिंट करूया. ANS प्रिंट झाले. सेव्ह करू प्रोग्राम सेव्ह केल्यानंतर याला रन करून बघूया. CLS कॅल्क्युलेटर जावा सी कॅल्क्युलेटर डॉट जावा, हे प्रोग्राम कंपाईल झाला. आता याला रन करायचं आहे. जावा कॅल्क्युलेटर डॉट क्लास रन करा. आता यामध्ये काय झाले, कॅनॉट फाइंड लोड मेन. आता हेच परत, ठीक आहे. फाईन. एंटर द फर्स्ट नंबर येते, दिसते सगळ्यांना. एंटर द फर्स्ट नंबर, इथे एंटर द फर्स्ट नंबर आले. आपण फर्स्ट नंबर टाकूया इथे 23. एंटर मारूया. सेकंड नंबर 45 आणि उत्तर आपल्यासमोर येते 68 म्हणून. तर या पद्धतीने आपण युजरकडनं व्हॅल्यू घेऊ शकतो. ठीक आहे. तर स्कॅनर क्लास तो कुठे लिहिलेला आहे, युटिल नावाच्या पॅकेजमध्ये हा स्कॅनर क्लास लिहिलेला आहे, आणि त्या युटिलच्या पॅकेजमधून स्कॅनर क्लास आपण वापरतो. आणि वापरल्यानंतर क्या हो गया, ओके, कनेक्शन मध्येच गेलेलं. तर आपण परत कंटिन्यू करू. आवाज येतो का माझा, दिसतंय का सगळं? एकदा कमेंटमध्ये येस करून पाठवता का? समजा आवाज येत असेल आणि स्क्रीन मी परत शेअर करतोय, तर ॲटलिस्ट आवाज येतो का तेवढं येस म्हणून पाठवा. ओके, फाईन. स्क्रीन परत शेअर करत आहे मी. ओके. तर मी असं सांगत होतो की युटिल नावाचा जो पॅकेज आहे त्याच्यामध्ये स्कॅनर नावाचा क्लास आहे, आणि या स्कॅनर नावाच्या क्लासमुळे आपण युजरकडनं फर्स्ट नंबर, सेकंड नंबर हे एक्सेप्ट करू शकतो. मग मी ॲड करतो त्याला आणि स्क्रीनवरती प्रिंट करतो. दॅट इज डन. आता आपण हे बघितलं की युजरकडनं व्हॅल्यूज कसा घ्यायच्या आणि प्रिंट करून दाखवायच्या. लास्ट गोष्ट मी तुम्हाला दाखवतो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, युटिल हे सगळं पॅकेज हे सगळं कुठं असतं, तर तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला समजेल. आपण जाऊया JDK मध्ये. आपण JDK मध्ये आलो. JDK मध्ये लिब नावाचा एक फोल्डर असतो. त्या लिब नावाच्या फोल्डरमध्ये SRC नावाचा फोल्डर असतो. ठीक आहे. तर या SRC नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये, सगळे जे काही गोष्टी असतात, जे की तुमचे पॅकेजेस असतात, ते सगळे दिसतात तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला दाखवायचं तर मी ते दाखवतो. इथे उघडेन ते, मे बी बंद करूया आपण. ओके, मी ते पॅकेज उघडले आणि त्या आतमध्ये जावा डॉट बेसच्या आतमध्ये गेलो, आणि तुम्ही इथे बघू शकता की युटिल पॅकेज कॉम जावा. आता इथे मी जावाच्या आत गेलो तर तुम्हाला सगळं दिसेल. इथे युटिल पॅकेज, IO पॅकेज, लँग पॅकेज, मॅथ पॅकेज. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या झिप फाईल, ही जी झिप फाईल आहे, झिप फाईल जी SRC नावाची झिप फाईल आहे, जी की तुमच्या लिब फोल्डरमध्ये असते, त्याच्यामध्ये हा सगळा कोड तुम्हाला दिसू शकतो. तुम्ही उघडून त्याच्या आतल्या क्लास फाईल्स पण बघू शकता. ठीक आहे. तर आजचा सेमिनार मी इथेच थांबवतो.